आपण 68 पासून श्लोक म्हटले, त्यातल्या 68, 69, 70 या श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला गीताशास्त्र जो कोणी शिकेल, जो कोणी वाचेल, जो कोणी समजून घेईल, त्याला काय काय फायदा होईल हे सांगितलं, की त्याला आपोआपच भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेता येईल. इतकंच काय, भगवंताला त्याच्या इतकं कोणी प्रिय असणार नाही असं पण भगवंताने सांगितलं. जो कोणी गीतेचं अध्ययन करेल, म्हणजे ते जाणून घेईल, त्याला तर ज्ञान होईलच असं भगवंताने अगदी स्पष्टपणानं या 68, 69, 70 या 3 श्लोकांमध्ये सांगितलं. तर आपला अभ्यास झालाय करून. आज आता बरं ते सांगताना त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की इति मे मतिही, असं माझं म्हणजे भगवंत म्हणतोय माझं असं स्पष्ट मत आहे की त्याला मी प्राप्तच होईल, त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल जो गीतेचा अशा पद्धतीनं अभ्यास करेल, स्मरण करेल, वाचेल, त्या गीतेच्या सहवासात राहील असं स्पष्टपणे सांगितलं. आज जो आपण 71वा श्लोक पाहणार आहोत त्याच्यात तर भगवंतांनी आम्हा सामान्य श्रोत्यांसंबंधी सुद्धा फार सुंदर आधार वाटेल असं सांगितलेलं आहे. 71वा श्लोक आहे, श्रद्धावान सूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. आता या श्लोकामध्ये फक्त भगवंत असं म्हणतोय की हा माणूस श्रद्धावान असला पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलची श्रद्धा असली पाहिजे. जो कोणी या गीतेच्या सहवासात आहे, आधीच्या 3 श्लोकात सांगून झालेलंच आहे, केवळ अभ्यास नाही तर अंतःकरणात श्रद्धा असली पाहिजे, श्रद्धावान. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की न असूया. न असूया याचा अर्थ असूया असता कामा नये. म्हणजेच काय, तर त्याची गीते संदर्भात दोषदृष्टी असता कामा नये, मनामध्ये काही संशय असता कामा नये. श्रद्धा असली पाहिजे आणि मनामध्ये या अभ्यासाविषयी जराही शंका असता कामा नये. आपण त्याचं थोडं अधिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. यो नरः शृणुयादपि, असा जो कोणी आहे आणि असा जो कोणी श्रद्धावान आणि याच्याजवळ मनामध्ये जराही शंका नाही अशा व्यक्तीने गीताशास्त्राचं जर श्रवण केलं तर तो काय होतो, सहा मुक्त. मुक्त म्हणजे देह टाकल्यानंतर तो मुक्त होतो. मुक्त होतो म्हणजे काय होतं, पुण्यकर्मणा. पुण्यकर्म करणारे लोक ज्या लोकामध्ये जातात तो लोक प्राप्त होतो. स्वर्गलोक, विष्णुलोक असं प्राप्त होईल, वैकुंठाला जायला मिळेल. शुभ लोकांना, जे काही पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना जे प्राप्त होतं त्या ठिकाणी हाही मुक्त झाला, देह टाकला की याला जाता येईल. कोणत्या 2 गोष्टी असल्या पाहिजे, तो श्रद्धावान असला पाहिजे आणि मनामध्ये शंका असता कामा नये. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला या श्लोकात पाहायचं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या सामान्य श्रोत्यांना या संदर्भात जे सांगितलेलं आहे, म्हणजे जो श्रद्धाळू आहे, आता गीतेवरती श्रद्धा आहे, गीतेसंबंधी आपण ऐकतो, वाचतो, आपल्याला अगदी सगळं छानपैकी कळतंय असं जरी नसलं तरी थोडं थोडं का होईना या गीतेचं कर्म, भक्ती, ज्ञान, उपासना हे जे काही गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे त्यातलं थोडं थोडं आपल्याला कळतं. निदान तेवढ्या वेळेपुरतं का होईना पण आपल्याला कळतं. निष्काम भक्ती भगवंतांनी सांगितली ती थोडीफार आपल्याला कळते की अरे आपण मनापासून करायचं, कामाला ठेवायची नाही असं पाहिलं. आणि आपल्या अंतःकरणाची जी शुद्धता आहे, मी असं नाही म्हणत, पण धीम्या पद्धतीनं का होईना, थोडी थोडी का होईना, पण आपल्याला निदान त्याची जाणीव व्हायला लागते असं आपल्या लक्षात येईल. कधी होतं की आपण गीतेच्या श्रवणात, मननात, चिंतनात, नित्यानी वाचनात राहिलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या जवळच्या वाटायला लागतात. आपलं तसं आचरण होत आहे असं माझं म्हणणं नाही आहे, त्याला कदाचित आणखीन काही काळ जावा लागेल, पण थोडं थोडं का होईना या संदर्भात आपली प्रगती होते. आता ही जी काही आपली प्रगती थोडी थोडी होते असं आपण म्हणतो ना, भगवंतांनी या श्लोकात ते सांगितलं, ही जी आहे ही मोक्षाकडे जाण्याची वाटचाल आहे. जे पुण्यवान लोक ज्या लोकांमध्ये गेलेले आहेत तिथेच हा सुद्धा माणूस जो श्रद्धावान आहे आणि ज्याच्या मनात ह्या गीतेविषयी जराही शंका नाही आहे, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतील तर हा सुद्धा देह टाकल्यानंतर या लोकांमध्ये जाईल. आता श्रद्धावान असावा तर ते आपल्याला कळेल की श्रद्धावान असायला हवा. पण दुसरं जे आहे ना की दोषदृष्टी असता कामा नये, मनात संशय असता कामा नये. या संदर्भात आपण लक्षात घेतलं तर खरंच आहे
कितीतरी वेळा असं घडतं की अकारण मनामध्ये संशय येतात, निरनिराळ्या पद्धती येतात. एखाद्या ठिकाणी समजा आपण म्हटलं अमक्या ठिकाणी गीतेवरती छान प्रवचनं चाललेली आहेत असं आपल्या कानावर आलं, मग आपण लगेच म्हणतो अहो कुठे तिथे ना किती बाहेरच्या वाहनांचे आवाज येतात आणि तो हॉल अगदी जरा तिथे हवा यायला जागा नाही आहे, AC तर नाहीच, अशी काहीतरी कारणं आपण काढतो आणि तिथे जाणं हे काही फार मोठं काही याचं नाही आहे. आमच्या स्त्रियांच्या बाबतीतली आणखीन एक अडचण असते. सकाळी 10:30ला गीतेचा वर्ग आपण घंटाळीमध्ये घेतो. आपण टाकावं लोकांना की 10:30. अगं मीरा तू टाकतेच जर माझी नेमकी कामवाली तेव्हाच येते. आता काय करावं या अडचणीला? त्या अडचणी आम्ही बाजूलाच करू शकत नाही. तर अशा ज्या गोष्टी असतात या गोष्टी बाजूला करता येतील का आपल्याला? नाहीतर काय होतं, मनात असून सुद्धा कृती होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या काही काही गोष्टी अशा आलेल्या असतात म्हणजे आपल्याला सहजपणाने जमेल असं आपल्याला मिळालेलं असतं, पण आपण त्याला जात नाही. किंवा गीतेवरती कोणाची तरी छानपैकी प्रवचन आहेत असं आपल्याला कळलेलं असतं, मग त्या व्यक्तीबद्दल आपण उगाच संशय घेतो. बघूया जरा 2-4 जणांना विचारूया की कसं आहे आणि मग जाऊया, नाही तर उगाचच आपला वेळ वाया जातो, तेच बोलतात असं आधीच संशयाने हे करायचं. अशा प्रकारची दोषदृष्टी गीतेच्या बाबतीत ठेवू नये. जे काही कानावर पडेल ते आपल्या नक्कीच उपयोगाला असतं असं आपल्याला भगवंत मोठा खात्रीपूर्वक सांगतो आहे की नुसतं श्रवण करा, नुसतं ऐका, नुसतं तिच्या सानिध्यात राहा तरीसुद्धा त्याचा उपयोग आहे असं भगवंतांनी स्पष्टपणाने सांगितलं. म्हणून ही दोषदृष्टी मनामध्ये उगाच किलमिश ठेवायचं नाही. मला असं असेल का अशा शंका मनात ठेवायच्या नाही. अहो इतकं काय, गीतेबद्दल सुद्धा दोषदृष्टी की लोक असं म्हणतात कशाला 18 अध्याय भगवंतांनी एवढे लिहिले, भगवंतच आहे ना तो, मग कौरवांना त्यांची चूक होते आहे असं माहिती आहे तर त्यांना ते युद्धबिद्ध करायचं कशाला, आधीच हे करून टाकायचं ना, असं सुद्धा बोलणारी मंडळी आहे. त्यामुळे या सगळ्याचं नेमकेपण काय आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. त्या निरनिराळ्या लोकांनी आपापली अस्तित्व मतं ऐकून घेतली पाहिजे. दोषदृष्टी मनात ठेवून नाही गीतेचा अभ्यास करायचा. आणि त्यामुळे भगवंताला कसा न असूया, हा अंतःकरणामध्ये गीतेविषयी शंका असता कामा नये, मनामध्ये दोषदृष्टी मनामध्ये असता कामा नये असा माणूस भगवंताला अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्याच्या मनामध्ये श्रद्धा पण असायला पाहिजे, संशय वृत्ती पण असता कामा नये आणि श्रद्धा पण असला पाहिजे. आता हे 2 गोष्टी आल्या ना की आपोआपच बाकीच्या येतात. आधीच आपल्या सांगून अहंकार असता कामा नाही, अगदी आपल्याजवळ सगळं जाणून घेण्याविषयीची थोडीशी अंतःकरणाची सुद्धा मृदुता, नम्रता असायला हवी, ती असायला हवी. ईश्वराविषयी किंवा गीतेविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत आदराचा, प्रेमाचा भाव असायला हवा. गीतेच्या पावित्र्याबद्दल आपल्या मनामध्ये अशी दृढ निष्ठा असायला हवी. या सगळ्या गोष्टी गृहीतच धरलेल्या आहेत. आपण नेहमी म्हणतो ना की हे सगळे जे ग्रंथ आहेत ना, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे तर ती माऊलींची वाङ्मय मूर्ती आहे, किंवा दासबोध आहे तर तो समर्थांची वाङ्मय मूर्ती आहे, तशी गीता ही ईश्वराची वाङ्मय मूर्ती आहे. अशा अर्थाने आपण तिच्या सानिध्यात राहणं म्हणजे भगवंताच्या सानिध्यात राहण्यासारखंच आहे ना, तर तसं त्या सानिध्यात राहिलं पाहिजे, संपर्कात राहिलं पाहिजे. आणि थोडासा सुद्धा संपर्क आपल्याला किती फायद्याचा होतो अशी याची निरनिराळी उदाहरणं आपल्याला देतात. खरोखरच भगवंत म्हणतो आहे की सानिध्यात राहिलं काही नाही, आपलं काम करता करता जो येईल तो अध्याय म्हणावा, येईल तो एखादा श्लोक म्हणावा, जिथे कुठे गाडी अडत असते तर परत तोच श्लोक म्हणावा, काही बिघडत नाही. पण सानिध्यात राहणं हे फार महत्त्वाचं असतं. या सानिध्याचा लाभ होणारच होणार, पुण्य प्राप्ती होणारच होणार असं सांगतात. म्हणजे जसं मंदिराच्या बाबतीत म्हणतात ना की गाभाऱ्यात प्रवेश मिळणं ठीक आहे, पण गाभाऱ्यात प्रवेश नाही मिळाला, अगदी कळसाला जरी नमस्कार केला तरीसुद्धा फायदा होतोच. आत नाही जायला मिळालं तरीसुद्धा काही हरकत नाही, अगदी पांडुरंगाच्या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या जवळ जाऊन चरणावरती मस्तक ठेवणं इतकं नाही गर्दीमध्ये मिळालं, काही हरकत नाही. नुसतं जाईल ते मिळालं तर भाग्यच, पण नाही मिळालं तरीसुद्धा कळसाला नमस्कार केला तरीसुद्धा पुण्यप्रद आहे, पुण्याकडे वाटचाल सुरू होते असं भगवंत सांगतात. या अर्थाने गीतेच्या बाबतीत आपण म्हणायचं असं आहे की भगवंत उदार आहेतच, परंतु भगवंत उदार पण आहेत आणि दयाळू पण आहेत. अर्थात संत हे अधिक दयाळू आहेत, भगवंतापेक्षा संत अधिक दयाळू आहेत आपल्याला. आता आपण जर ज्ञानेश्वरीचा ओव्यांचा अभ्यास करणार आहोत या श्लोकावरच्या, आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरीचे 5 श्रोते आहेत.
जसं गीतेचे आपण श्रोते म्हणतो, अर्जुनाबरोबर संजय पण आहे, धृतराष्ट्र पण आहे, तसं ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकण्यासाठी अर्जुन तर आहेत, संजय आहे, धृतराष्ट्र तर आहेतच, पण गुरु निवृत्तीनाथ समोर आहेत आणि सगळे सज्जन भाविक मंडळी आहेत ना, ती पण आहेत. असे ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये विचार केला तर 5 प्रकारचे श्रोते त्यामध्ये आहेत. आता धृतराष्ट्राचा विचार केला तर धृतराष्ट्राला गीतेबद्दल जराही श्रद्धा नाही आणि त्यामुळे संजय जेव्हा काही सांगायला सुरुवात करतो भगवंताबद्दल आणि अर्जुनाबद्दल किंवा त्या दोघांच्या संवादाबद्दल की त्याला धृतराष्ट्र थोडा झिडकारतोच. संजयाच्याही मनामध्ये येतं की हा जसा वरून आंधळा आहे ना, म्हणजे चर्मचक्षु तर त्याला नाहीच आहे, परंतु तो आतून देखील आंधळाच आहे. इतकं सगळं समोर आहे आणि सांगतो आहे संजय, पण त्याला ते ऐकून काही घ्यायचंच नाही आहे. म्हणजे माऊलीने त्याला उपमा दिली की पाण्यात बसलेला रेडा जसा असतो ना, तसा धृतराष्ट्र मख्ख बसलेला आहे, त्याच्यावर काहीच त्या गीतेचा परिणाम होत नाही आहे. पण माऊलीना धृतराष्ट्रासंबंधी सुद्धा दया येते. मी म्हटलं ना की संत भगवंतापेक्षा दयाळू असतात, तर धृतराष्ट्राची सुद्धा माऊलींना दया आहे. माऊली म्हणतात, तैसी हरिभक्तीची अक्षरे संजये सांगितली आदरे, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. माऊली काय सांगतात की ही जी हरीच्या मुखातून येणारी अक्षर आहेत, हरीच्या मुखातून येणारं जे बोल आहे ते संजयांनी मोठ्या आदरानं सांगितले आणि धृतराष्ट्राने सुद्धा जे अंधू पण जे काही कानावर पडलं त्यामुळे तो सुद्धा सुखी झाला. आता आपण पुढल्या ओव्याचा बघणार आहोत, तेव्हा पाहणार आहोत की खरं म्हणजे संजय जेव्हा सांगतो आहे तेव्हा धृतराष्ट्राचं अजिबात लक्ष नाही आहे किंवा ह्याच्यात त्याला अजिबात रस नाही आहे. पण माऊली दयाळू आहेत. माऊली मात्र सांगतायत की अंधाळा धृतराष्ट्रसुद्धा मुखातून आलेले शब्द ऐकून सुखी झाला. आपण जर विचार केला तर या सगळ्यातून म्हणजे धृतराष्ट्राच्या नुसतं कानावर पडलं तरी तो सुखी झाला असं माऊली वर्णन करतात. आपण असं पाहायचं आहे की या गीतेच्या संदर्भात आपल्या कानावर पठणाच्या द्वारे, श्रवणाच्या द्वारे जेव्हा केव्हा संधी मिळेल, वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते आपल्या कानावर पडायलाच पाहिजे. भगवंताचं स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्वभयात. अगदी थोडंसं जरी धर्माचं काम केलं तरी मोठं भयापासून आपण स्वाभाविकच आपलं रक्षण होतं. तसं आहे, थोडंसं जरी गीतेचं ऐकलं तरी आपल्याला त्याचा फायदा होतो. किंवा आणखीन एका ठिकाणी भगवंतांनाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. भगवंताच्या प्राप्तीसाठी कर्म करणारे कुणीही असू देत ते कधीही अधोगतीला जात नाही असं सांगतात. त्यामुळे गीतेचं सारखं संधी मिळेल तेव्हा तेव्हा श्रवण करायचं असा विचार या 71व्या श्लोकामध्ये तुमच्या आमच्यासाठी सामान्य मंडळीसाठी भगवंतांनी सांगितलं आहे. माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. 1529 पासून 1539 अशा 11 ओव्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1529 ओवी आहे. आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया आस्था पै शुद्धा, गीताश्रवणी श्रद्धा उभारीजो. ते म्हणतात सर्व प्रकारची निंदा सोडून, सर्व मार्गी निंदा म्हणजे शास्त्रांनी जे काही सांगितल्याप्रमाणे जे काही आपण गीतेमध्ये कर्मयोग, भक्ती, ज्ञान ह्या सगळ्या मार्गांबद्दलची निंदा सोडून, हे काय आम्हाला समजणारच नाही आहे, ह्याच्यातनं एकदा भगवंत कर्म सांगतोय, एकदा ज्ञान सांगतोय, मग अर्जुनासारखा सुद्धा बुचकळ्यात पडला आहे, आमच्यासारखाने काय करायचं, असला काही विचार मनामध्ये आणायचं नाही. ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि जे शुद्ध आदराने गीतेच्या श्रवणाविषयी श्रद्धेनं जे बोलतात त्यांच्याबद्दल सांग. गीता श्रवणी श्रद्धा या अशा चर्चेमध्ये, अशा शंकेमध्ये सापडायचं नाही, तर श्रद्धापूर्वक गीतेचा विचार करायचा. अशा व्यक्तीबद्दलच भगवंत आत्ता आपल्याला सांगणार आहे. म्हणून गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो गीतेविषयी श्रद्धा ठेवतो तो, त्याच्याबद्दल काय म्हणताय, तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी, होती ना तर मग उठाउठी पळेची पाप. ते म्हणतात नुसती कानावर गीतेतली अक्षरं पडू दे, पाप पळून जातं, पाप निघून जातं. तयाच्या श्रवणपोटी कानावरती नुसती गीतेची अक्षर जवळ पाहिजे. जेव्हा केव्हा गीतेची अक्षर कानावर, म्हणून आपण म्हणतो की आपण मुलं झोपलेली असली नातवंड तरीसुद्धा गीतेचा अध्याय म्हणावा. नुसतं कानावर पडू दे, झोपलेत काही हरकत नाही, झोपेत सुद्धा कानावर पडलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल, होती ना तर उठाउठी पळेची पाप. अहो ती नुसती कानावर पडतात तर पाप पडून जातं असं सांगतात माऊली.
आठवी माझी जैसा वन्ही रिघता सहसा लंगितिका दिया बनव केली आहे. उदाहरण देत आहेत की अहो जेव्हा अरण्यामध्ये वणवा पेटतो त्यावेळेला वनातले प्राणी जसे दाही दिशाला पळून जातात ना, तशी पापं सगळी पळून जातात. गीतेच्या अक्षरांची नुसत्या आपल्या श्रवणात कानावर पडू देत की पापं निघून जातात. जशी अरण्यामध्ये वणवा पेटल्यावर त्या प्राणी जंगलातले प्राणी जसे दाही दिशाला पळून जातात तशी पापं सगळी पळून जातात. का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हरपते. आणखीन एक उदाहरण देतात की जेव्हा सूर्य उगवतो उदयाक्षणी पूर्वेला चांगला पर्वतामागून छानपैकी सूर्य उगवला की जसा अंधकार निघूनच जातो, आपोआपच निघून जातो, तसं आहे की नुसतं गीतेची श्रवण कानावर पडू देत शब्द की पाप पळून गेलं. तैसा कानांचा महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आटणीवरी जायची पाप. असं ह्या श्रवणाच्या महाद्वारात कानरूपी महाद्वारामध्ये गीतेचा घोष चालू आहे. आणि मग स्वाभाविकच त्याची पूर्वीची सारी पापं नष्ट झालेली आहेत. असं मोठं छान माऊली आपल्याला आधार देऊन सांगतात की पाप सगळं सहजपणे नाहीसे होतं. ऐसी जन्मवेळी धुवट होय पुण्यरूप चोखट याहीवरी अचाट लाहे फळ. बरं नुसतं पाप पळून जात असं नाही. आता म्हणताय जन्मवेळी धुवट सगळं जे कुळं आहे ते पावन होतं. होय पुण्यरूप चोखट आपणच नाही तर आपलं सगळं कुळ पावन होऊन जातं. शुद्ध असं पुण्यमूर्ती म्हणजे सगळं कुळ शुद्ध होऊन जातं. आता याहीपेक्षा आणखीन अलौकिक ते फळ काय. आपण गीतेचा अभ्यास केला, गीतेचं श्रवण केलं, गीता ऐकली, गीता पाठ केली की त्याच्या सानिध्यात राहिलो की फक्त आपलाच फायदा होतो असं नाही तर आपल्या सगळ्या कुळाचा फायदा होतो असं माऊली आपल्याला सांगतात. ये ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिघती जे तेतुले होती पुरे अश्वमेधकी. ते असं म्हणतात की जितकं काही गीतेचे अक्षर आपल्या कानामध्ये प्रवेश करतील जणू काही तितके अश्वमेध केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. जेवढी अक्षरं कानावर पडतील गीतेची तितके अश्वमेध यज्ञ तुमचे झाले. अशा प्रकारचं पुण्य, अश्वमेधाचं पुण्य ते किती, आणि तेवढ्या गीतेच्या शब्दागणिक तुमचे अश्वमेध यज्ञ झालेत अशा प्रकारचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्म धरी उन्नती तेणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेच शिखी. अशी गीता श्रवणाने सगळी पापं नष्ट होतात. इतकंच नाही तर धर्मवृद्धी होते, आपल्या कर्तव्याची जाणीव होते, स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं, स्वर्ग राज्य संपत्ती प्राप्त होते. सगळ्या गोष्टी म्हणजे सगळी सर्व प्रकारचं ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं. तो पै मज यावया लागे पहिले पेणे करी स्वर्गी. पेणे करी म्हणजे मुक्काम करी मग आवडे तव भोगी पाठी मजेची मिळे. भगवंत पुढे म्हणतात की मज यावया लागे म्हणजे माझ्याकडे यायला निघालेली जो काही माणूस आहे, जी काही व्यक्ती आहे की माझ्याकडे यायला निघाली आहे तर तो पहिला मुक्काम स्वर्गात करतो. मग आपले तव योगी पाठी मजेची मिळेल. मग तिथलं जे सुख आहे, स्वर्गामधलं जे सुख आहे ते सगळं स्वर्ग सुख आपल्या इच्छेला येईल तसं उपभोगतो. मग शेवटी त्याला माझी प्राप्ती होतेच. मजा आवडे तव भोगी पाठी मजेची मिळेल, त्याच्यानंतर मिळेल. म्हणजे कदाचित त्या सगळ्याचा उपयोग होईल आणि स्वर्गप्राप्ती होईल आणि त्यानंतर पुन्हा शेवटी त्याला माझी भगवंताची प्राप्ती होईल. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया हळे महानंदे मिया बहुकाय बोलू. आता या ओळीमध्ये माऊली भगवंत जणू की अर्जुनाला हे सगळं सांगतो आहे. असं म्हणतात धनंजया हे सगळं गीता श्रवण करणारा, पठण करणारा, ऐकतया आणि पढतया. मी तर म्हटलं पढतयामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. नुसतं आपण वाचायचं नाही आहे तर दुसऱ्यांना शिकवणं पण आलं त्याच्यामध्ये. श्रवण करणारे, पठण करणारे आणि दुसऱ्याला पण ह्या सगळ्यासाठी प्रवृत्त करणारे अशा सगळ्यांना फळे महानंदे मी या बहुकाय बोलो अशी ही गीता फलदायिनी होते. सगळ्यांना फलदायिनी होते. जे काही भगवंताचं महानंद रूप आहे त्या महानंद रूपाची म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. आता आणखीन काय सांगू, बहुकाय बोलो भगवंताला आणखीन काय सांगू. जो कोणी गीतेच्या सानिध्यात राहील, जो कोणी गीतेचं पठण करेल, श्रवण करेल, याला
भगवंताची प्राप्ती होईल. आणखीन काय सांगू, असं भगवंतच सांगतायत आणि अर्जुनाला उद्देशून सांगतायत. म्हणजे अर्जुनाला तर तो भगवंताच्या सानिध्यातच आहे आणि भगवंतानीच प्रत्यक्ष त्याला संबंध 18 अध्याय गीता आणि त्याच्या मनातल्या सगळ्या शंका दूर करून टाकल्या आहेत. आणि त्यामुळे अर्जुनाचं नाव घेतलं आहे. याचा अर्थच असा आहे की त्याला तर होईलच, पण सामान्य तुम्हा आम्हाला सुद्धा जो गीतेच्या सहवासात राहील, जो नित्याने श्रवण पठण करेल, विश्वासानं श्रवण पठण करेल, श्रद्धेनं करेल, त्याला भगवंताची प्राप्ती होईल. आता आणखीन काय सांगायचं. या कारणे हे असो परिजया लागी शास्त्र तियो केला ते तव तुझं पुसो काज तुझे. आता म्हणतात या कारणे हे असो, म्हणजे आता एवढ्या करताय राहू दे, आता मी सगळं सांगून झालं, आणखीन काही सांगण्यासारखं नाही आहे. परंतु जया लागी शास्त्रातीसो, ज्या कारणाकरता हे सगळं गीताशास्त्र सांगण्याची खटपट केली भगवंतानी अर्जुनाला, हे सगळं गीताशास्त्र ज्यासाठी सांगितलं ते तसंच राहिलं, सांगून तर सगळं झालं. म्हणून आता तुला विचारतो, म्हणजे आता अर्जुनाला विचारतोय ते तेव्हा तुझं पुसो काय आहे तुझे. आता अर्जुन सगळं माझं सांगून झालं, गीताशास्त्र काय आहे तेही तुला सांगितलं, एवढं सगळं सांगण्याची खटपट कवे केली. आता तुझं तुला विचारतोय, ऐकलंस का तू, जे काही मी सांगितलं ते तू ऐकलंस का, आणि स्वाभाविकच तुझा मोह नष्ट झालाय का, असा त्याचा अर्थ आहे. गीतेचा जो 71वा श्लोक आहे त्यावर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या ओव्या आत्ता आपण वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की गीतेविषयीची आपल्या अंतःकरणामधली श्रद्धा वाढावी यासाठी जणू काही ते आहेत. आपल्याही अंतःकरणामध्ये वाचत हे करू का नको असं जो की मनात शंका आहे त्यासाठी बाई माऊलीचा एवढा दादांत आपल्याला सांगताय की हे सगळं कसं पुण्यप्रद आहे, तर आपण पण वेळ काढून रोज का होईना थोडा गीतेचा अभ्यास केला पाहिजे. अशी गीतेविषयीची अंतःकरणामधली श्रद्धा वाढावी हाच जणू की या सगळ्या ओव्यांमागचा हेतू माऊलींचा असावा. कळत नकळत आपल्यावरती हा असा परिणाम होतो. एक श्रद्धा कशी असते आणि कशी बसते. चैतन्य महाप्रभूंचा एक शिष्य होता आणि तो रोज गीता म्हणजे पुस्तकात बघून पण तो गीतेचा अध्याय म्हणायचा. फार काही त्याला संस्कृतचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याचं ते म्हणणं असं काही शुद्ध स्वच्छ व्हायचं नाही, परंतु मनापासून त्याची श्रद्धा मात्र होती. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्याला सांगितलं होतं की तुला जमेल तसं तू म्हण, म्हणून तो बिचारा त्याला जमेल तसा गीतेचा अध्याय म्हणायचा. आणि म्हणता अनेकदा असं व्हायचं की त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि मग एकदम सहजपणानं त्याचं म्हणणं थांबायचं, परत त्याला आठवण झाली की परत तो म्हणायला सुरुवात करायचा. आणि हे सगळे बरोबरचे जे शिष्यमंडळी होती हे सगळं नेहमी पाहायचं आणि त्याला जरा आश्चर्य पटायचं की याला नीट म्हणता सुद्धा येत नाही आहे. आणि एवढं काही नीट न म्हणता येताना जो याचा हे काय तर डोळ्यातनं पाणी काय येतं, मध्येचा गप्प काय होतो, बोलताना एवढं अशुद्ध सगळं पठण त्याचं चाललेलं असतं, नीट काही त्याला म्हणता येत नाही आहे, असं का बरं त्याचं होतं. आणि मग हे एका दुसऱ्याकडून कळून चैतन्य महाप्रभूंच्या कानावर ही गोष्ट गेली. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी एक दिवस त्याला बोलावलं आणि म्हणाले की अरे तू गीता म्हणतोस रोज ना. तर तो म्हणाला मी म्हणतो, पण मला माहीत आहे की मला की नीट म्हणता येत नाही. मग म्हणाले तू असं, हो म्हणाले काय होतं माहीत नाही, मला ज्या शब्दांचे अर्थ कळतात ना त्या ठिकाणी त्या शब्दांप्रमाणे सगळं अर्थ, म्हणजे नुसतं जरी भगवान वाच असं मी म्हटलं की मग भगवान वाच म्हटलं की लगेच मला डोळ्यासमोर भगवानच येतो आणि जणू काही तो भगवान डोळ्यासमोर येतो आणि तो अर्जुनाला काहीतरी काय सांगतोय ते मला कळत नाही. अर्जुन विचारतोय असं वाचलं तरी मला असं वाटतं डोळ्यासमोर अर्जुन येतोय आणि अर्जुन आणि भगवंत काय बोलतायत हे कळत नसलं तरी डोळ्यासमोर मात्र हे दोघं जण माझ्या येतात, असं तो मोठा चैतन्य महाप्रभूंना सगळं सांगतो. आणि म्हणून मग अशा वेळेला माझ्या डोळ्यातून पाणी येतं की मला हे कळत नाही आहे. अर्जुनाने काहीतरी विचारलं, काय विचारलं मला माहीत नाही, भगवंत त्याचं उत्तर देतोय पण भगवंत काय म्हणतोय मला कळत नाही आणि याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं आणि माझ्या डोळ्यातून पाणी येतं, पण मी काय करणार, मला नाही ते शब्दांचा अर्थ कळत. चैतन्य महाप्रभू म्हणाले ही खरी श्रद्धा आहे, हे त्याला शब्दांचे अर्थ कळत नसू दे, पण हा सगळा भक्तीचा महिमा आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये हा जो निर्मळ भाव आहे तो भावमुळे प्रत्यक्ष जणू काही तिथे अर्जुन उभा आहे, भगवंत उभे आहे, ते सगळं त्याला दिसत आहे, त्याचं मन भरून येत आहे. ते दोघं काय संवाद करतायत हे शब्दशः त्याला कळलं नाही तरीही तो फार मोठ्या
त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं उभं राहत आहे, म्हणजे जणू की भगवंतच प्रत्यक्ष त्याला दिसत आहे असं सगळं होतं. हा जो भक्तीचा महिमा आहे ना, या आपल्या 71व्या श्लोकात हेच तरी म्हटलं आहे, शृणुयादपि, नुसतं ऐकलं तरी सुद्धा सर्व पापातून मुक्त, सगळ्या पापात नुसत्या ऐकल्याने सुद्धा सर्व पापातून मुक्त होतं. आणि पुण्यकर्म केलेली मंडळी ज्या स्वर्गलोकात, ब्रह्मलोकात किंवा काय वैकुंठात अशी जातात, तिथे ते ह्याला प्राप्त होतं, काही वेगळं करावं लागत नाही. साधक संजीवनी पुस्तक आहे, त्या पुस्तकात एक गंमतशीर गोष्ट आहे. मी गंमतशीर अशासाठी म्हटलं की आता ही जुन्या काळातली कथा आहे, पण त्यातला मतितार्थ फक्त आपण घ्यायचा. तर एक शिपाई होता आणि त्याचं रात्रपाळी असेल, ती रात्रपाळी करून तो आपल्या घरी चालला होता. पण तो नोकरीच्या ठिकाणी एकटाच राहत होता आणि जाताना त्या काळामधल्या असेल तर रस्त्याने चालत जात होता, काळोख होता आणि एका झाडाखाली एक देखणी स्त्री उभी होती. आता रात्रीची वेळ आहे, रस्ता एकटा आहे, हा शिपाई आहे, त्याची जबाबदारी आहे की अशी स्त्री कोणी असेल तर तिला घरी पोहोचवलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी चौकशी केली. तेव्हा ती म्हणाली, मी येऊ का तुमच्याबरोबर? आता याला असं वाटलं नाही कसं म्हणणार, आणि ती आली. तिला काय घरदार नव्हतं. आता ती जी स्त्री आहे ती एक वाईट शक्ती आहे आणि ती वाईट शक्ती स्त्रीच्या रूपामध्ये ह्या शिपायाच्या घरी आली आहे. आणि मग मात्र असं झालं की ती त्याचं पाठ सोडेना. हा शिपाई जो आहे तो या वाईट शक्तीच्या याच्यात अडकला गेलेला आहे. इतका अडकला जातो की तो बिचारा त्याला त्याचं जीवनच राहत नाही. रोजच्या रोज हीच तऱ्हा असते की तो कामावरून आला की ती त्याचं पाठ सोडतच नाही. आणि या सगळ्यामध्ये त्याच्या बिचाराच्या मनावर, शरीरावर असा काही परिणाम होतो की तो अगदी लोक त्याला विचारते, तुला का सांगता तर येत नाही आणि बारीक तर होत असतो. शेवटी एक दिवस वैद्य त्याला बोलावतो आणि वैद्य, तुला काय होतं? मला काय होतं आहे माहीत नाही, पण माझ्या अशी शरीराची परिस्थिती झाली. मग वैद्य त्याला एक औषध देतो आणि तो खिशात ठेवतो औषध आणि आपल्या घरी जातो. त्या दिवशी रात्री ती जी स्त्री रूपामध्ये शक्ती, वाईट शक्ती येते, ती त्याला म्हणजे तुझ्या खिशात काय ती पुडी बाहेर फेकून दे. तेव्हा त्याचं लक्षात येतं की तो पण मला आत येता येत नाही म्हणाले. असं म्हटल्यावरती त्याच्या लक्षात येतं की हे छान शस्त्र आपल्या हातात मिळालं आहे. तो म्हणाला, मी नाही ही पुडी सोडणार, ही पुडी हातातच ठेवणार. आणि ती खूप लटपटी करते, पण हा काही तो आपल्या हातातली पुडी सोडत नाही आणि शेवटी नायलाज ती निघून जाते. मग तो औषधाची पुडी पाहतो आणि मग आता तो कथेतला भाग आहे, आपण विश्वास ठेवायचा न ठेवायचा. पण साधक संजीवनी राम सुखदास यांनी लिहिलेलं साधक संजीवनी मिळते आहे की ते पुडीतलं ते औषध होतं, ते औषध ज्या कागदात बांधून ठेवलं होतं ते एका गीतेच्या पुस्तकाचं पान होतं. नुसतं सानिध्य, त्या सानिध्यानं ही वाईट शक्ती जवळ सुद्धा आली नाही. अशा प्रकारच्या काही विश्वास आपला वाढावा, विश्वास बसावा यासाठी आपल्याला कथा सांगितल्या जातात. तर असं घडतं. इतकं सुद्धा सानिध्य पुरेसं आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यासारखं शब्दांचे अर्थ न कळता गीतेच्या सानिध्यात राहणं. कधी कधी आपल्याकडे बऱ्याचदा चर्चा होते की अहो आम्हाला ना कोणीतरी शिकवायला पाहिजे, चुकीचं नको ना, होऊ दे, काही बिघडत नाही, त्या चुका दुरुस्त करता येते. श्रद्धेनं ते नित्याने म्हणणं, गीतेच्या सानिध्यात राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते जर जमलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज दुरुस्त करता येतात. त्याच्यामध्ये त्याला काही फारसा वेळ लागत नाही असं लक्षात येईल. तर हा विचार करायचा. हे सगळं गीतेचं महात्म्य भगवंत आपल्याला सांगतोय, म्हणजे निमित्त अर्जुनाचं आहे ना. खरं त्याला अर्जुनाला म्हणायचं आहे की तू हे सगळं मनापासून ऐकलंस का? आता तुझा मोह नष्ट झाला का? असं खरं म्हणजे भगवंत विचारताय. परंतु त्यासाठी माऊलीने मात्र काय केलं, त्या सगळ्याचा आधार घेऊन तुम्हा आम्हाला आपलं गीतेवरचं प्रेम वाढेल, गीतेचं सानिध्य आपल्याला वाढेल, त्या श्रवणाचा आपल्याला आनंद घेता येईल यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पुढल्या 72व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतोय, कश्चिदेक श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चिद ज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. पार्था धनंजय म्हणताय. एका श्लोकामध्ये 2 वेळा विशेषण वापरलं आहे, हा संबोधन वापरलं आहे. हे जे काही गीताशास्त्र मी सांगितलं, त्वया एकाग्रेण
चेतसा मनापासून ऐकलंस? चेतसा मनापासून ऐकलंस का श्रोता? असं भगवंत अर्जुनाला विचारतात की मी हे जे काही तुला सांगितलं हे सगळं तू मनापासून ऐकलंस का? आणि मग जर का ऐकलंयस तर ते अज्ञान संमोह, मग तुझ्या अज्ञानामुळे तो जो काही तुला मोह झाला होता तो सगळा प्रनष्ट, तो नष्ट झाला का? पूर्णपणानं तुझ्या मनातला शंका जी होती अज्ञानामुळे झाली ती दूर झाली का? असं हा 72व्या याच्यामध्ये भगवंतांनी डायरेक्ट अर्जुनाला प्रश्न केला की तुझा मोह गेला का? तुझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या का? हा जो श्लोक आहे ना हा गीतेतला भगवंताच्या मुखातून अखेरचा श्लोक आहे. आता पुढे भगवंत बोलणार नाही आहे. खरं तर भगवंताला अर्जुनाविषयी जरा देखील शंका नाही आहे. आता काही वेगळं विचारायचं खरं कारण नाही आहे. पूर्णपणानं खात्री पटलेली आहे की अर्जुनाचा मोह नष्ट झालेला आहे. तो ते त्याचं जे कर्तव्य कर्म आहे तो ते करायला तयार झालेला आहे. पण तरीही हा प्रश्न भगवंत विचारतात, अखेरच्या श्लोकात विचारतात की झालाय ना तुझा मोह नष्ट झालाय ना? याचं कारण असं आहे की अर्जुनाचं चित्त मोहवश झालेलंच होतं. त्यांनीच म्हटलं होतं की मला धर्म काय अधर्म काय काही कळत नाही आहे. आणि मग त्यावेळेला तर तो म्हणाला होता की तुम्ही माझे गुरु आहात आणि मान्य केलं होतं की भगवंताची भूमिका आता वेगळी आहे. आता काही फक्त कृष्ण म्हणून नाही आहे, माझा सखा म्हणून नाही आहे किंवा केवळ माझा तो चक्रधर आहे म्हणून नाही आहे, तर आता हा माझा गुरु आहे आणि ईश्वर आहे हे त्याला पक्क कळलं होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तू काय सांगशील ते मी करीन. आणि म्हणून अर्जुन म्हणत होता की भगवंतानी माझं जीवन कृतार्थ करणारं जे गीताशास्त्र आहे ते मला सांगितलं आणि ते आता सांगून झाल्यावर भगवंत विचारतोय तुझा मोह नष्ट झाला का? आता हा काही खरा म्हणजे भगवंताला पडलेला प्रश्न नाही आहे, तरीही भगवंतानी हा प्रश्न विचारला आहे. आता मनापासून ऐकणं सावधपणानं किंवा चैतसा एकाग्रतेनं मनापासून ऐकलाय का? जर मनापासून ऐकलं तर उपयोग होतो. अर्जुनाचा जो सगळा संभ्रम आहे, अर्जुनाचा जो सगळा मोह आहे, तो सगळा मोह हा नक्कीच दूर झाला आहे. पण तरी भगवंतांनी विचारल्यावर माऊली मात्र या श्लोकाच्या ज्या ओव्या सांगणार आहेत त्याच्यामध्ये थोडीशी या विषयाला वेगळी कलाटणी देणार आहेत. आपण पाहणार 1540 पासून 1557 पर्यंतच्या ओव्या आहेत. याच्यामध्ये आपल्या लक्षात आहे की माऊलीने थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार केला. त्यावेळेला भगवंत म्हणे अर्जुनच सांग, हा सगळा जो शास्त्र सिद्धांत गीतेचा शास्त्र मी तुला सांगितलं ते तुला सगळं पटलं का? विचारपूर्वक पटलं का? तू मनापासून ऐकलं का? असा जो भगवंत प्रश्न विचारतात त्याच्यात माऊलीने छान एक आपल्याला थोडंसं अंतर्मुख केलं आहे. आपल्या वाचता वाचता बापरे हे आपल्या लक्षातच आलं नाही असं पण काय असेल का प्रश्न विचारला असेल. दोन्ही गोष्टी आहेत की एक तर आता अर्जुन एवढं सगळं ऐकल्यानंतर नक्कीच त्याचा मोह नष्ट झाला आहे आणि भगवंताला कशाला प्रश्न पडायला पाहिजे, त्याला तर माहितीच आहे. अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर मग असं का विचारलं असेल भगवंताने? माऊली आपल्याला सांगतात आम्ही तरी सांग पा पांडवा, हा शास्त्र सिद्धांत तू आघवा, तुझं एकचित्ते फावा गेला आहे. अर्जुना सांग बरं, मी हा जो सगळा गीतेचा शास्त्र अभ्यास तुला सांगितला, सिद्धांत तुला सांगितले ते तुला एकचित्ते फावा गेला आहे म्हणजे पूर्णपणानं पटलं आहे ना? मी एवढं सगळं सांगितलं खरं तुला, पण ते तुला पटलं आहे ना? आम्ही जैसे जया रीती उगाणिले कानांच्या हाती, येरी तैसेसी तुझ्या चित्ती पैठे केले की. मी जे जे तुला ऐकवलं, जशा पद्धतीनं तुला ऐकलं ते तुझ्या सगळं कानाने अंतःकरणापर्यंत नेलं ना. म्हणजे या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं असं तर नाही झालं. तुझ्या श्रवणामध्ये ते गेलं आणि ते अंतःकरणापर्यंत पोचलं ना. कानांच्या हाती आम्ही जे दिलं, उगाणीला म्हणजे स्वाधीन केलं, उगाणीले कानांच्या हाती, येरी तैसेची तुझ्या चित्ती, ते कानावर जे मी घातलं ते तुझ्या चित्तापर्यंत पोचलं ना. असं विचारताय. कानावर तर गेलं तुला, तू सगळं ऐकलं, श्रवणाद्वारे तुला कळलं, पण ते चित्तापर्यंत गेलं का? तुझ्या मनावर ठसलं का? तुला ते पटलं का? मनावर गेल्याशिवाय माणसाला ठसत नाही, तर ऐकलं आणि सोडून दिलं असं तर नाही झालं. अथवा माझारी गेले सांडे विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांगिले, किंवा असं तर नाही झालं.
गेलं आपल्याला, ह्या कानावर ऐकलं आणि त्या कानावर गेलं, सगळं सँडरॉकटीवाले निघून गेलं. किंवा दुसरं उपेक्षेनं, तुला जर त्याच्यात काही अर्थ वाटला नसेल तर उपेक्षा बुद्धीनं ते तू सोडून दिलंस, असं तर नाही झालं. जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी फावले, तरी सांग पावहिले पुसेन ते मी. मग जे मी सांगितलं, जे गीतेचं शास्त्र, गीतेचे सिद्धांत मी तुला सांगितले, ते तुझ्या कानाने जसेच्या तसे ऐकले आणि ते तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचवले. झालं ना असं? म्हणून मी तुला विचारतोय की सांग बरं झालंय की नाही, असं गेलाय की तुझ्या अंतःकरणापर्यंत, गेलाय की नाही तुझ्या चित्तापर्यंत. तरी स्वाज्ञान जाणीते मागिले मोहे तू ते, भुलविले तो येथे असे की नाही. काय आहे की अज्ञानाने समजा काही उत्पन्न झालं असेल किंवा काही मोहाने तुला काही तो भ्रमात पडला असलास, तू गोंधळला असलास, तर ते आता नाही ना शिल्लक, तुझा मोह नष्ट झाला आहे ना असं जे विचारत आहेत ते तेच आहे की आता तुला स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. स्व अज्ञान जणिते, म्हणजे एकदा स्वस्वरूपाचं ज्ञान झालं आहे म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्यामुळे तुझं अज्ञान दूर गेलेलंच आहे. त्यामुळे आता काही गोंधळ नाही आहे ना, आता मोह शिल्लक राहिलेला नाही आहे ना, असं खरं म्हणजे भगवंताला विचारायचं आहे अर्जुनाला. पण होतं असं की झालंच होतं ना अर्जुनाचं चित्त मोहित. म्हणजे सुरुवातीला त्यांनीच म्हणजे तर मला धर्म म्हणजे काय कळत नाही आहे, काय करावं मला समजत नाही आहे, हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. आणि मग त्यावेळेला अर्जुन असं त्याला म्हणाले होता की माझ्या कल्याणाचं काय ते तूच मला सांग, मला समजत नाही आहे, त्यावेळी मला कशात कल्याण आहे, नेमकं मी काय करावं हे तूच मला सांग, असं अर्जुनाने सांगितलंच होतं. म्हणून आत्ता शेवटच्या अखेरीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी विचारलं, गेला की नाही तुझा मोह, जो काही तुझ्या मनात संभ्रम होता, काय धर्म आणि काय अधर्म हे तुला आता सगळं मी गीतेचं सगळे सिद्धांत सांगितले, तर आता तुझा गेला आहे की नाही, म्हणून मी विचारतोय. हे बहु पुसो काही सांगे तू आपुल्या ठाई, कर्मा कर्म काही देखत असे. आणि मग स्वतःच म्हणतो एवढं कशाला विचारू, ते बहु पुसो काही, एवढं सगळं मी तरी कशाला विचारू. तू काय कर, आपल्याला करता समजतोस की अकर्ता, म्हणजे हे सगळं करणारा मी आहे असं तुला अजून वाटतंय की काय, ते आधी सांग बघू, बाकी मला काही आवश्यकता नाही. पण करता मी आहे असं अजूनही तुला वाटत असेल तर काहीच नाही, गीतेचा सिद्धांत तुला मी सांगितल्याचा उपयोग झाला. त्यामुळे मी बाकी काही विचारत नाही, तू फक्त मला सांग की आपल्याला तू करता समजतोस का अकर्ता, एवढं फक्त सांग. आता लक्षात येईल आपल्या की भगवंताला माहीत होतं की आता याचा मोह नष्ट झाला आहे, तरी भगवंत परत विचारतोय की तुझ्या चित्तामध्ये सगळं शिरलं ना मी काय सांगितलं ते. आता म्हणतोय की मला बाकी काही नको आहे, तुला अजूनही वाटतं आहे का की करता आपण आहोत. त्यावर म्हणतोय पार्थू स्वानंदई करसे, विरेल ऐसा भेद दशे, आणीला येणे मिशे प्रश्नाचे. खरं काय असं नेमकं झालं असेल. आता ही जी मी म्हटलं ना की माऊली जरा काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला या भगवंतानी असा प्रश्न का विचारला असेल याचं कारण वेगळं सांगतात. माऊली असं म्हणत आहेत की आता जे की त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तो इतका स्वात्मानंदामध्ये आता अर्जुन आहे की त्यामुळे त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे पुन्हा त्याला देहभानावर आणण्याची गरज आहे, त्याच्यापुढे कर्म करून घ्यायचं आहे युद्धाचं. आता असं घडलेलं आहे की एवढं गीताशास्त्र समजल्यानंतर कदाचित असं होईल की अर्जुन आता आत्मज्ञानामध्ये इतका गुंतला जाईल की आता तो पुन्हा कर्म करण्याच्या भानगडीत पडायचं कारणच नाही, त्याला असं वाटेल. आणि खरं तर अर्जुनांनी कर्म करायला युद्ध करायचं आहे ना, म्हणून पार्थू स्वानंदई करसे, विरेल ऐसा भेद दशे, आणीला येणे मिशे प्रश्नाचे नाही. हा भगवंतानी प्रश्न का विचारला, कारण या प्रश्नामुळे अर्जुन परत देहभानावर यावा म्हणून. तो जर देहभानावर आला नाही, मी आणि भगवंत एकच आहोत, आता काय युद्ध केलं काय नाही केलं की काय असं करायची त्याच्या मनात आलं तर म्हणजे एवढ्या सगळ्या केलेला हे वायाच जाईल. आणि म्हणून आता पुन्हा प्रश्न भगवंतानी त्याला विचारला की गेला का मोह, मी जे काही सांगितलं ते तुझ्या श्रवणातलं अंतःकरणापर्यंत पोचलं का, असा प्रश्न विचारायचा मागचा उद्देश तो आहे. कारण त्याची जर वृत्ती शून्य झाली, देह विसरूनच गेला तो, भगवंत म्हणजे अद्वैत साधलं गेलं,
मी आणि भगवंत हे देहाने फक्त वेगळे आहोत पण बाकी एकच आहोत, असा काही विचार ज्ञानानंदाचा त्याच्या मनात आला तर गडबड होईल. त्याला पुन्हा एकदा देहभानावर यायला पाहिजे, त्याला पुन्हा युद्ध प्रवृत्त व्हायला पाहिजे, हे सगळं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी असा प्रश्न विचारला आहे, असं माऊली आपल्याला पटेल असं उत्तर देतात. नाही तर आपल्यालाही वाटेल की हे काय भगवंताला कळत नाही आहे का? आता अर्जुनाच्या मनात काही संभ्रम असेल, शंका असेल, अशी काही शक्यता तरी आहे का? तरी भगवंत असा प्रश्न का विचारत आहेत? त्याच्यावर माऊलीने हे फार छान उत्तर दिलं आहे की भगवंत पुन्हा एकदा अर्जुनाला द्वैतामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे की तुझे कर्तव्य काय आहे ते तुला करायचं आहे, नाहीतर गडबड होऊन जाईल. त्या निमित्तानं म्हणजे असा प्रश्नाच्या निमित्तानं भगवंतानी अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा द्वैत निर्माण केलं, पुन्हा त्याला देहभारावर आणलं. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, तरी पुढील साधावया कार्यार्थू, मर्यादा श्रीकृष्णार्थू उल्लंघनेवी. आता हा जो अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला आहे ना, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती त्याला झाली ना, आता पुढील युद्धाचं काही कर्मच शिल्लक राहणार नाही ना, ते करणारच नाही. म्हणून श्रीकृष्णनाथ मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघनेवी, ही लोकमर्यादा शास्त्र मर्यादा जी आहे त्याचं उल्लंघन करू देत नाही आहे. त्याला पुन्हा देहभानावर आणत आहेत, त्याच्या कर्तव्याची म्हणून तुझा मोह गेला ना, असा प्रश्न परत त्यांनी आणला. एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागे. त्याला आपल्या उपदेशाचा काय नेमका अर्जुनावर परिणाम झाला आहे हे सगळं त्याला कळत होतं. एरवी आपुले करणे, आपण जे काही सांगितलं, सर्वज्ञ काय तो निर्णय, तो सर्वज्ञ आहे, त्याला काय माहीत नव्हतं का? भगवंताला आपल्या बोलण्याचा अर्जुनावर काय परिणाम झाला हे सगळं कळलेलं आहे. पण परी केले पुसणे याची लागी, पण तरी पुसणे, तरी विचारणा केली आणि असा प्रश्न विचारला. याचं कारण काय? तर देवानी त्याला युद्ध प्रवृत्त करायला हवं, पुन्हा त्याला देहभानावर यायला हवं, म्हणून असा प्रश्न विचारला. एवम करोनी या प्रश्न नसतेची अर्जुनपण, आणून ह्या झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. भगवंतानी हा असा प्रश्न करून त्याला देहभानावर आणलं आणि त्याला जे काही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली होती, आत्मज्ञान झालेलं होतं, तेही त्याच्याकडून वधवून घेतलं. म्हणजे झालं होतं त्याला ब्रह्मानंद म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय ते कळलेलंच होतं, पण तरी देखील त्याला कर्तव्य करायला हवंच होतं. दोन्ही गोष्टी त्याला जमल्या पाहिजेत, याच्यासाठी त्यांनी ते वधवून घेतलं. मग क्षीराब्धीने सांडितो, गगनी पुंजू मांडितो, निवडे जैसा न निवडितो पूर्णचंद्र. एक छान दृष्टांत दिला आहे माऊलीने ह्या ओवीमध्ये. ते म्हणतात क्षीरसागरातून जे काही 14 रत्न बाहेर पडली ना, त्याच्यामधून त्याची 14 एका पाठोपाठ एक रत्न येत होती, त्याच्यामध्ये पूर्णचंद्र पण आला, अगदी अलंकृत असा पूर्णचंद्र त्याच्यामध्ये आला. पण तो क्षीरसागरापासून वेगळा न होता आकाशात निराळा झालेला आपल्याला दिसतो. क्षीरसागरातून आला म्हणतो आपण, पण तो आपल्याला दिसतो. तसं आहे, तसं या अर्जुनाच्या तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथे जगची ब्रह्मची भरे, हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. भगवंतानी हा जो प्रश्न विचारला अर्जुनाला, त्या प्रश्नाच्या निमित्तानं त्या अर्जुनाला पुन्हा मर्यादेवर आणलं. म्हणजे त्याची जी स्थिती झालेली होती, एकदा अर्जुनाला आपण ब्रह्म आहोत, म्हणजे आता भगवंत आहोत, आपण अद्वैत साधलेलं आहे असं वाटलं. अशा प्रतीतीवर तो येत होता की माझ्याकडे भगवंतामध्ये आता काही वेगळं नाहीच. पण पुन्हा तो लगेच आपल्या देहभानावर येतो, आपल्या अर्जुनपणावर येत होता. मग पुन्हा असा आला की पुन्हा त्याला भगवंतानी आपण एकच, अशा द्वैत अद्वैताच्या ह्याच्यामध्ये तो होता. आणि प्रत्येक वेळेला असं तो जेव्हा प्रतीती टाकून दुसऱ्या रूपामध्ये येईल, तेव्हा आपलं स्वतःचं ब्रह्मपण हे विसरून तो अर्जुन होईल. अर्जुन झाला की क्षणभर त्याला असं वाटते की अरे हे काय, हे जे काही त्याचं जात होतं हे आपोआप ते ब्रह्मपण बाजूला करता आलं पाहिजे, हा भगवंताचा प्रयत्न होता. म्हणून भगवंतानी असा प्रश्न विचारला होता. ब्रह्मस्थिती बाजूला करून देहभानावर अर्जुनाला आणणं आवश्यक होतं, तरच त्याच्याकडून हे कर्म होणार होतं. ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे, तो दुःखे देहाची या सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. आणि मग माऊली या ओवीत जसं म्हणताय तसं म्हणलं की आता अर्जुनाचं तसं झालं की ब्रह्मस्थिती एकदा देहभान, मग कधी कधी
जगद्भावावर यायचं, कधी कधी देहभानावर यायचं. आणि ह्या दोलायमान परिस्थितीत अर्जुन होता. पण जेव्हा भगवंतांनी हा प्रश्न विचारला त्यावेळेला तो पटकन देहबुद्धीवर आला. मग त्याच्या लक्षात आलं. आणि मग असं देहबुद्धीवर जेव्हा यायचं तेव्हा त्याला स्वाभाविकच कष्ट झाले असतील, कारण अशा दोलायमान परिस्थितीवर आपल्याला ना या ठिकाणी ह्या ओवीचा अभ्यास करताना विवेकानंदांची आठवण होते की विवेकानंदांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे की ते एका ठिकाणी भाषणाला जायचं, ते पण भाषणाची तयारीपर्यंत नाही का खोली बसवलं होतं. ते जिथे थांबतील तिथे चटकन त्यांचं ध्यान लागायचं. आणि तसे ते ध्यानमग्न झालेले असताना जेव्हा त्यांना भाषणासाठी बोलावण्यात आलं तर ते पुन्हा देहबुद्धीवर यायला त्याला त्रास व्हायला लागला. मग ते अनेकदा फेटानीट करत होते, आरशात बघत होते, पुन्हा जरा आपल्या चेहऱ्याकडे बघत होते, देहभानावर येत होते. देहभानावर आल्याखेरीज ते पुढल्या त्यांच्या भाषणाला कसे जाणार. नाहीतर ते ध्यानावस्थेत असताना पूर्णपणानं एकरूप झालेले होते. तशी ही गोष्ट आली की ते देहभानावर अर्जुनाला आणणं आवश्यक होतं. म्हणून भगवंतांनी हा प्रश्न विचारला. मग कापता करतळी दडपून रोमावळी पुलिका स्वेद जरी जिरवून या. काय नेमकी अर्जुनाची अवस्था झाली असेल ती ह्या ओळीमध्ये व्यक्त केली आहे की तो असा देहभानावर आला. आपण बघा एखादा आपल्या मनामध्ये असलेला एखादा प्रसंग जेव्हा कोणातरी सांगतो आपण आत्तासुद्धा माझ्या अंगावर अगदी काटा येतो असं आपण म्हणतो आणि मग आपण पटकन असं हात फिरवतो. तसं ते म्हणतात की मग कापता करतळी दडपवणी रोमावळी. अर्जुन आपल्या अंगावरचे जे रोमांच आहे तो असे दडपून टाकतोय. तळहातसुद्धा त्याचे कंप पावत आहेत आणि तो आपले अंगावरचे रोमांच बसवून टाकतोय, घामाचे बिंदू जिरवतोय. म्हणजे देहभानावर येताना त्याला काय काय होत आहे हे आपल्याला या ओळीमध्ये माऊली सांगतात. पुढे म्हणतात प्राणक्षोभे डोलतया अंगांगची टेकया सोनी स्तंभू चाळया भुलवनिया. पुढे म्हणतात की हे असं करायला त्याला कष्ट होत आहेत. मग त्याच्यासाठी ते काय करतोय की दीर्घ श्वास घेतोय. त्या दीर्घ श्वासानं पुन्हा शरीराला तो साध्या ह्याच्यावर आणतोय आणि असं आपल्या आतील आधार आणि बाहेरचा आधार असं हे करून हळूहळू देहभानावर तो येतोय. सोनी स्तंभू चाळ्या भुलोनिया म्हणजे एकीकडे सावरून धरतोय, हालचाल स्थिर राहून बघतोय, स्तब्ध उभा राहतोय. अशा पद्धतीने तो स्वतःला देहभानावर आणण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे आनंदाश्रूंनी डोळे भरून येत आहेत, नेत्र युगळाचे निवोते आनंदामृताचे भरिते ओसंडत ते मागुते काढून या. एकीकडे डोळ्यातनं अश्रू येत आहेत, आनंदाचे अश्रू येत आहेत, पुन्हा पुन्हा तो पुसून टाकतोय, पुन्हा अश्रू येत आहेत. विविधा उत्सुक्यांची दाटी चीप दाटती होती कंठी, कंठ भरून येतोय, मुखातून आवाज येत नाही आहे. नाना प्रकारची अंतःकरणामध्ये उत्सुकता दाटू येते, विविधा उत्सुक्यांची दाटी. काय मनामध्ये त्याच्या होत आहे ते त्याच्या लक्षात येत नाही आहे, बोलता येत नाही आहे, भरून येतोय आवाज. ते करून या पैठी हृदया माझी. आणि मग ते आतल्या आत सगळं जिरवून टाकतोय. तोंडातून शब्द फुटत नाही आहे, वाचेचे वितुळणे म्हणजे बोलायला जो अडखळायला होत आहे. सावरुनी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवली ठाई. अशी अर्जुनाची परिस्थिती झाली आहे की वाणी अडखळते आहे. जो नेहमीचा श्वास आहे तो श्वाससुद्धा नीट होत नाही आहे. आणि म्हणून अशा स्थितीला अर्जुन आलेला आहे. काय त्या भगवंताच्या एका प्रश्नाचा परिणाम अर्जुनावर झाला आहे ते माऊली इतकं सुंदर पद्धतीनं आपल्याला वर्णन केलं आहे की आपल्या लक्षात येईल नेमकी अर्जुनाची परिस्थिती काय झाली. भगवंताच्या या प्रश्नामुळे भगवंताचा हेतू अगदी साधा आहे की त्याला पुन्हा देहभानावर आणणं. आणि हे देहभानावर येणं जे आहे तर देहभानावर येणं किती अर्जुनाला कष्टप्रद आहे तेही माऊलीने आपल्याला दाखवून दिलं. आता हे सगळं त्या गीतेच्या 71 श्लोकात काहीच नाही आहे. नुसतंच मोह नष्ट झाला का असं भगवंतानी विचारलं. आणि भगवंताने असं का विचारलं हा स्वाभाविक आपल्या मनात प्रश्न आहे की ह्याला का कळत नाही. हा सर्वज्ञ माऊलीने शब्द पण वापरला आहे की तो तर सगळं जाणणार आहे. आणि असं सर्वज्ञ असणारा भगवंत आता प्रश्न असा विचारतोय याच्या मागचं नेमकं रहस्य काय ते माऊलीने उलगडून दाखवलं की त्याला
पूर्ण ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली होती. आता इतकं छान अद्वैत साधलेलं होतं, भगवतमय झालेलं होतं, सगळं गीताशास्त्र त्यांनी जाणलेलं होतं. आता काही जाणण्याचं शिल्लक नव्हतं. अशा एका उंचीवर गेलेले अर्जुन आता हे जे त्याला खरं कर्म करायचं ते करेल की नाही अशी शंका भगवंताचा पण क्षणभर मनात आली. म्हणून त्याला देहभानावर आणावं लागलं. आणि ते देहभानावर येताना किती अर्जुनाला कष्ट पडले त्याचं फार सुंदर वर्णन आपण आता मग कापता करतळीपासून म्हणजे ते 1553 या ओळीपासून पाहिलं की श्वाससुद्धा त्याचा नीट होईना. त्याच्या अंगावर रोमांच यायला लागले, अंतःकरणामध्ये सगळं दाटून यायला लागलं, तोंडातून शब्द फुटेना, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. हे जे सगळं झालं याचं काय तर त्या अद्वैतातून पुन्हा द्वैतात येणं हे भगवंताला आवश्यक वाटलं. म्हणून त्यांनी हे सगळं केलं. आणि मग आता अर्जुन भगवंताला नष्टो मोहस्मृती लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत सितोऽसि गत संदेह करिष्ये वचनं तव. आणि मग आता 73व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला सांगतोय की तत्प्रसादात तुझ्या कृपाप्रसादाने मम मोहा नष्टः, माझा पूर्णपणानं मोह नष्ट झालेला आहे. आणि मम स्मृतींचं लब्ध्वा, आता माझी स्मृती मला नेमकं काय करायचं आहे ते मला पक्क कळलेलं आहे. असा शब्द या 73व्या श्लोकामध्ये अर्जुनाने दिला आहे. भगवंताला हेच हवं आहे. मग अशी म्हटलं की 72वा श्लोक हा भगवंताचा अखेरचा आहे. आता भगवंत बोलणार नाही आहे. आणि याच्यामुळे 73व्या श्लोकामध्ये अर्जुन आपला मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे. मला जे काही करायचं आहे ते आता मला पक्क कळलेलं आहे. माझी स्मृती मला लब्ध्वा पूर्णपणानं मिळालेली आहे. माझा सगळा सगळा संदेह मनातला गेला, अगदी संशयरहित मी झालेलो आहे. आणि तव वचनं करिष्ये, तू सांगितल्याप्रमाणे मी करणार आहे असं अर्जुन ह्या 73व्या श्लोकात म्हणतोय. आणि मग ते सांगितल्यावर भगवंताचं कामच झालं आहे. मग पुढला जे सगळे श्लोक आहेत ते संजयाच्या मुखातले ते तर आपण घेणारच आहोत. आपण पुढल्या मंगळवारी हा 73वा श्लोक म्हणजे अर्जुनाने भगवंताला माझा मोह नष्ट झालेला आहे, तू जे सांगशील ते मी आता करणार आहे, सांगितलं आहेस ते मी आता करणार आहे असं भगवंताला सांगतायत. तो भाग आपण पुढल्या मंगळवारी बघूया. धन्यवाद.